अप्रतिम, काही शब्द नाही एक्सप्रेस करायला. फार सुंदर, फार सुंदर. हीच बोलला जातो उघडपणे, वेदर इट इज सेक्शुअल थिंग्स किंवा एनिथिंग रिलेटेड टू सेक्स असं म्हटलं तर हा विषय बोललाच जात नाही. आणि या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला ह्या सगळ्या प्रकारच्या विषयांना हात घालता आला. कुठेही अशा पद्धतीने नाही आम्ही होऊ दिलं त्या गोष्टीला की कोणालाही ऑकवर्ड होईल किंवा ते विअर्ड होईल किंवा आम्हाला परफॉर्म करताना सुद्धा असं अरे बापरे आता कसं बोलायचं किंवा समोरनं काय कसे रिॲक्ट होतील किंवा कोणी नावं ठेवेल का किंवा काय अशा पद्धतीचा पण खूप पूर्ण विचार संजय सरांनी केला. आणि लिहिताना अर्थातच अद्वैत सर पण त्यामध्ये होते. सो खूप चमचवता आला. आणि या नाटकाची तयारी जसं म्हटलं की मी शिकलेले थोडंफार असल्यामुळे मला तेवढं फार कठीण केलं नाही की बापरे असं पण असतं का, इथून सुरुवात नाही झाली माझी. फक्त मला ते एम्पथाईज करायला आणि सतत आपल्याला ते फील करून घ्यायला की हो माझ्याबरोबरचं जर झालं तर मी कसं रिॲक्ट करेन. जरी ते झालेलं नसलं तर जास्त डिफिकल्ट जातं ते इमॅजिन करून करायला. आणि मला वाटतं मी एकटीच नाही आणि 10 जणांनी हेच केलं आहे की माझ्याबरोबर हे झालं तर मी कसं रिॲक्ट करेन, मी कसं बोलेन. सुरुवातीला नाटकातली वाक्य घेत होतो आम्ही, पण काही रिहर्सल्स नंतर आम्ही मनाची वाक्य घ्यायला लागलो इतक्या ह्याने की आम्हीच ते आहोत अशा ह्याने. सो त्यामुळे मला वाटतं की आम्ही सगळ्यांनीच त्यामध्ये पूर्ण उतरून केल्यामुळेच कदाचित आजचा 12वा प्रयोग होतोय या नाटकाचा की लोकांपर्यंत ते पोहोचतं. आणि जाता शेवटच्या काही प्रश्नांकडे वळूया. एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी मॅडमनी जो मांडला तुमच्यापासून सुरू केला, मग त्या दोघांनी प्रश्न तोच आहे की तुम्ही मगाशी म्हणालात औषधं लोक बंद करतात.